काही बदल हे खूप महत्त्वाचे असतात. परंतु बदल अंगवळणी व्हायला थोडा वेळ लागतो. परंतु हे बदल आत्मसात करण्यासाठी जर खूप जास्त वेळ घेतला, तर त्यातून एक बेशिस्त निर्माण होते. आणि ही बेशिस्त कधी-कधी आपल्या जीवालाही घातक ठरू शकते. कशाबद्दल बोलतोय मी तुमच्या लक्षात आलंच नसेल म्हणून सांगतो. मी बोलतोय चिखली शहरात नवीनच लागलेल्या सोलर पॅनल प्रणीत ट्रॅफिक सिग्नल बद्दल. नमस्कार, मी राजेंद्र घोराडे आपलं स्वागत करतो वायफाय टॉक्समध्ये. चिखली शहरामध्ये नुकतेच प्रशासनाने सोलर पॅनल प्रणीत ट्रॅफिक सिग्नल संरचना सुरू केली आहे. उद्देश खूप चांगला आहे, हेतू खूप चांगला आहे. मग समस्या कुठे आहे? तर समस्या इथे आहे की चिखली शहरातील लोकांना अद्यापही ट्रॅफिक सिग्नलची सवय नव्हती. मग यातून होतंय काय? यातून एक बेशिस्त निर्माण होते. ती कशी? तर बाहेर राज्यातून किंवा मोठ्या शहरातून चिखलीच्या ट्रॅफिक सिग्नलवर येणारे लोक सिग्नल पाळत आहेत. त्यामुळे लाल सिग्नल असले की ते थांबतात, हिरवा सिग्नल असले की ते समोर जातात. परंतु चिखली शहरातील लोकांना या सिग्नलची सवय नव्हती. आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना तर या सिग्नलचे काही घेणं देणेच नाही. मग होतंय काय? तर ट्रॅफिकची समस्या यामुळे निर्माण होते. मग या सगळ्या गोष्टीवर उपाय काय? तर आपण सगळ्यांनी ट्रॅफिक सिग्नलचे सामान्य नियम जर समजावून घेतले, तर यामध्ये अव्यवस्था निर्माण होणार नाही. आपल्याला शिस्त लागेल आणि आपल्या शिस्तीतून कदाचित कोणा दुसऱ्याचा जीव वाचेल किंवा कमीत कमी कोणा दुसऱ्याचा जीव जाणार नाही. मग काय आहेत हे नियम? तर नियम अगदी साधे आहेत. ट्रॅफिक सिग्नलवर 3 प्रकारचे सिग्नल असतात. हिरवा सिग्नल, पिवळा सिग्नल आणि लाल सिग्नल. याचे सरळ सरळ अर्थ समजून घेऊया. हिरवा सिग्नल आहे म्हणजे तुम्ही बिनधास्तपणे समोर जाण्यासाठी मोकळे आहात. हिरवा सिग्नल असेल तर तुम्हाला थांबण्याची गरज नाही. हिरवा सिग्नल म्हणजे अगदी तुम्ही सुरक्षितपणे समोर जाऊ शकता, याचं ते प्रतीक आहे. दुसरा सिग्नल आहे पिवळा सिग्नल. हा पिवळा सिग्नल हा जास्त कन्फ्युजन तयार करतोय. हा नेमका कशासाठी आहे हेच लोकांना माहिती नाही. मग हा पिवळ्या सिग्नलचं काम काय? तर पिवळा रंग काय सांगतो हे मी तुम्हाला सांगतो. तर पिवळा सिग्नल लागलाय याचा सरळ अर्थ आहे की आता लवकरच लाल सिग्नल लागणार आहे. तुमची गाडी खूप जास्त वेगात असेल तर गाडीचा वेग कमी करा आणि हळूहळू गाडी थांबवा. कारण लगेच लाल सिग्नल लागेल आणि पुढील जाणाऱ्या गाड्या सुरू होतील. यामुळे अपघात होऊ नये यासाठी पिवळ्या सिग्नलवर लक्ष ठेवा. पिवळा सिग्नल म्हणजे तुम्हाला हळूहळू गाडी थांबवायची आहे आणि त्याचा अर्थ काय? तर लवकरच लाल सिग्नल सुरू होणार आहे. आणि तिसरा सिग्नल लाल सिग्नल. लाल रंग धोक्याचा रंग. लहानपणापासून सगळ्यांनी शिकवलंय. अगदी 2री 3रीच्या पुस्तकात सिग्नल शिकवले जातात. परंतु सिग्नल पाळले तर ते आत्मसात व्हायला वेळ लागत नाही. शिस्त आपोआप येत नाही, शिस्त पाळावी लागते. कोणीतरी बेशिस्त आहे म्हणून कुणाच्या तरी घरचा दिवा विझला, त्याचं दुःख त्या कुटुंबाला किती मोठं होईल याचा सगळ्यांनी विचार करा. सिग्नल प्रणाली अतिशय सोपी आहे. हिरवा म्हणजे निघून जा, पिवळा म्हणजे हळूहळू थांबा आणि लाल म्हणजे थांबा, तिथेच थांबा, पुढे जाऊ नका. तरी चिखली शहरातील तुमच्या सोयीसाठी, जनतेच्या सोयीसाठी प्रशासनाने ही जी सोय निर्माण केलेली आहे, या सोयीचा लाभ घ्या आणि आपलं चिखली शिस्तबद्ध आणि ट्रॅफिक सिग्नल पाळणारं चिखली म्हणून नावारूपाला येऊ द्या. धन्यवाद.